माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, मी मैत्री पवार. मी आज तुम्हाला मी तिरंगा बोलतोय या विषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. नमस्कार बालमित्रांनो, ओळखलात का मला? अहो, मी आपल्या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा बोलतोय. तुम्हाला प्रश्न पडला असेल, माझे नाव तिरंगा का पडलं ते? कारण मी 3 रंगांनी बनलो आहे. पहिला रंग केशरी. केशरी हा रंग बलिदानाचे प्रतीक आहे. शेवटचा रंग हिरवा. हिरवा हा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. या दोन्ही रंगांमधला रंग पांढरा. पांढरा हा रंग शांतीचे प्रतीक आहे. पांढऱ्या रंगात मधोमध 24 आऱ्यांचे निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. ते धर्मचक्राचे प्रतीक आहे. 15 ऑगस्ट या दिवशी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. 26 जानेवारी या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन साजरी करतो. 1 मे या दिवशी आपण महाराष्ट्र दिन साजरी करतो. या तीनही प्रसंगी आपण झेंडा फडकवतो. झेंडा फडकवताना आपण काही नियम पाळावेत. उदाहरणार्थ, झेंड्यात फुले ठेवू नये. डोक्यावर शिरस्त्राण असलेल्यांनीच झेंड्याला सलामी द्यावी. सूर्यास्तावेळीच ध्वज उतरवावा इत्यादी. तिरंगा खादी कापडाचा व आयताकृती आकाराचा बनलेला आहे. फाटलेला तिरंगा कधीही फडकवला जात नाही. सर्वप्रथम पिंगली वैकय्या यांनी तिरंगा तयार केला आणि 22 जुलै 1947 रोजी तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला गेला. असा हा तिरंगा विविधतेत एकतेचे प्रतीक आहे. राष्ट्रगीत म्हटल्यानंतर झेंडा फडकवल्यानंतर राष्ट्रगीत, वंदे मातरम, झेंडा गीत म्हटले जाते. यामधून आपल्या भारत देशाचा गौरव केला जातो.